नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहे हॉटेल सारखीच पण घरगुती साजूक तुपातील पावभाजी, जे लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही आवडेल. तुम्ही ते साहित्य पाहून घ्या, त्याचे प्रमाण मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतच आहे. तरी ते मी कढई ठेवलेली आहे. एक मोठी वाटी म्हणजे 2 मोठे बटाटे कट करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. 1 वाटी फ्लावर, 1 वाटी गाजर, 1 वाटी बीट, 1 वाटी वाटाणा आणि 1 वाटी टोमॅटो. बटाट्याचे प्रमाण जरासे जास्त ठेवायचे आहे. तर आता इथं 2 ग्लास पाणी घातलं आहे मी. 1 चमचा मीठ घालणार आणि 10 मिनिटांसाठी ह्या भाज्या आपल्याला छान शिजवून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता बीटामुळे आत्ताच पाण्याला किती छान असा रंग आलेला आहे. बीटामुळे भाजीला कोणताही आर्टिफिशियल कलर वापरण्याची गरज पडत नाही. तर इथे मी 10 मिनिटांसाठी भाज्या छान शिजवून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता आपल्या भाज्या इथे छान मऊ अशा शिजल्या आहेत. आता आपल्याला या भाज्यांमधून बीट वेगळे करून घ्यायचे आहे. मी इथे मिक्सरमध्ये बीटाचे तुकडे काढून घेतले आहेत. ते बीटाचे तुकडे थंड झाले की त्याची आपल्याला छान स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर इथे मी बीट थंड होईपर्यंत फोडणीची तयारी करून घेतली आहे. इथे मी 1 चमचा हळद, 50 ग्रॅम तूप, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा पावभाजी मसाला, 1 शिमला मिरची चिरून घेतलेले आहे, 1 टोमॅटो, 1 कांदा आणि थोडे जिरे घेतले आहेत 1 चमचाभर. तर इथे मी भाजी छान मॅश करून एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे आणि थंड झालेले बीट ही मिक्सरमध्ये फिरवून त्याची छान स्मूथ पेस्ट तयार करून घेतली आहे. तर इथे कढई ठेवून 2 चमचे तेल आणि आपले 50 ग्रॅम घेतलेले तूप इथे मी ऍड केले आहे. छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चमचाभर जिरे टाकायचे आहेत आणि हे तुपामुळे जरा आपली फोडणी फेसाळ अशी होते, त्याच्यावरती फेस खूप येतो. तो थोड्या वेळाने थंडही होतो. तर इथे मी ढबू मिरची घातलेली आहे, शिमला मिरची घातलेली आहे. आमच्या इकडे शिमला मिरचीला ढोबळी मिरची असं बोलतात. तुमच्या इकडे काय बोलतात ते मला कमेंटमध्ये सांगा. तर इथे मी 1 कांदाही कट केलेला भाजून घेते. छान गुलाबी रंगावरती कांदा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. आपला कांदा परतून झालेला आहे. इथे मी टोमॅटो घालून तोही 2 मिनिटं परतून घेते आणि त्याच्यावरती 2 मिनिटासाठी झाकण ठेवते, म्हणजे टोमॅटो, कांदा, शिमला मिरची छान आपली सॉफ्ट होईल. कांदा टोमॅटो तर आपला सॉफ्ट झालेला आहे. यामध्ये आता आपण आलं लसूण पेस्ट घालून तीही छान खरपूस अशी परतून घ्यायची आहे. आलं लसूण पेस्ट छान खरपूस भाजल्यानंतर त्याचा छान वास सुटतो. नंतर आपण उरलेले मसाले त्यामध्ये घालूयात. पावभाजी मसाला, लाल तिखट आणि हळद हे सर्व आपल्याला एकजीव करून आपण मॅश केलेल्या भाज्या आता याच्यामध्ये घालणार आहोत. तर यामध्ये मी भाजी घातलेली आहे आणि आपण जे बीटाची पेस्ट तयार केलेली ती पेस्ट ही आपण याच्यामध्ये घालणार आहोत, ज्याने नॅचरल लाल असा हॉटेलसारखा कलर येतो. कोणताही आर्टिफिशियल कलर वापरण्याची गरज नाही आणि लहान मुलांना याचा कोणता साईड इफेक्टही होणार नाही. तर तुम्ही पाहू शकता इथे भाजीला एकदम छान नॅचरल असा लालसर रंग आलेला आहे. आता आपण या भाजीमध्ये कोथिंबीर घालून 2 मिनिटांसाठी आपली भाजी झाकून ठेवणार आहोत. मंडळी, हा व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल, तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि झाली आहे आपली पावभाजी तयार, एकदम हॉटेलसारखी दाटसर, चवीलाही एकदम भन्नाट. तर आता आपण पाव भाजून घेऊयात. यासाठी हे मी तुपाचाच वापर केला आहे. 1 चमचा तूप पॅनवरती घालून त्यामध्ये थोडीशी भाजी घालायची आणि मधून कट करून पाव छान दोन्ही बाजूने भाजून घ्यायचे आहेत. आणि इथे आता पावही भाजून झालेले आहेत. आता आपण पावभाजी सर्व करूया. तर इथे मी कांदा कट करून घेतलेला आहे, थोडासा कांदा, लिंबू आणि आपली पावभाजी. तुम्ही सर्वांनी हॉटेलमध्ये बटरची पावभाजी तर खाल्लेली असेलच. प्रत्येकालाच ती पावभाजी आवडते, पण मी सांगते म्हणून हा व्हिडिओ पाहून तुम्ही ही तुपातील पावभाजी ट्राय करून पहा. तुम्हाला व तुमच्या मुलांना सर्वांना ही पावभाजी नक्की आवडेल. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी खूप खूप